आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. काल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. राज्यातील 2005 सालानंतर नोकरीला लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना ही जुनी पेन्शन योजनेच्या प्रमाणेच जुन्या पेन्शन योजनेमध्येच सगळे जे लाभ आहेत ते लाभ देऊन नव्या पेन्शन मधल्या देखील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या देखील त्याच्यामध्ये टाकून एक शाश्वत आणि सामाजिक सुरक्षा देणारी एक नवीन पेन्शन योजना महाराष्ट्राने तयार करावी आणि ती लवकरात लवकर या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करावी. जे आश्वासन मागच्या अधिवेशनामध्ये विद्यमान सरकारने दिलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते ही नवीन पेन्शन योजना लागू करतील, असंच माझं काल त्यांच्याशी भेट झाली. त्यांना मी विनंती केली की या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही जुन्या पेन्शनच्या सगळे लाभ जसेच्या तसे देऊन नव्या पेन्शन मधल्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये अधिकच्या देऊन एक महाराष्ट्राचं एक दिशादर्शक असा पेन्शन स्कीम आपण तयार करावी, जेणेकरून देशाला दिशा देण्याचं काम या नव्या पेन्शन योजनेमधून होऊ शकतं. अशी एक पेन्शन योजना महाराष्ट्र शासनाने आणावी आणि ती याच अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये जाहीर करावी, अशी विनंती मी काल माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर. कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.